नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. वाडी भोकर रोडवरील सर्वे नंबर 35/4 प्लॉट क्रमांक 5 श्रीरामनगर वाडी भोकर रोड या ठिकाणी मद्य व्यवसाय सुरू होणार असल्याचे खात्रीलायक बातमी आम्हास प्राप्त झाली असून सदर व्यवसायास येथील नागरिकांचा तीव्र हरकत असून सदर व्यवसायाला परवानगी देऊ नये अशा आशयाने निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळेस माजी महापौर प्रतिभा चौधरी, संजीव बडगुजर, स्वाती मुडवतकर, निलिमा विस्पुते, सोनल बहाळकर, अर्चना पाटील, कविता पाटील, गौरी जोशी, दिनकर पाटील यांच्यासह अनेकांच्या सह्या निवेदनावर आहे. सगळे श्रीरामनगरमधील रहिवासी प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधील असलेले सगळे बंधू आणि भगिनी आज येथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो. आमच्या श्रीरामनगरमध्ये जे प्रभू रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्णोद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. तसेच महादेवाचं व मारुतीरायाचं देखील मंदिर आहे. अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत, शाळा आहे, पोद्दार तिथे शाळा देखील आहे. अशा परिसरामध्ये त्या श्रीरामनगरमधील सर्व लोकांचं सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी जे तिथे दारूचं दुकान येणार आहे ते दारूचं दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी, त्यांना NOC देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसला देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आपले धुळे शहराचे लाडके आमदार अनुभाई अग्रवाल यांच्याशी देखील तशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीतसर तुम्ही आधी कलेक्टर साहेबांना निवेदन द्या. साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलं. साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आम्ही शासनाचा महसूल बुडाला तरी चालेल, परंतु त्या भागामध्ये दारू दुकानाला परवानगी देणार नाही असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांचे देखील मनापासून आभार मानतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.